जपानमधल्या त्या पालीबद्दल ऐकलंय तुम्ही? हां, त्याच पालीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. आपल्याला माहित आहेच की जपानमधली बहुतांश घरं ही लाकडाची असतात आणि आतमध्ये थोडी पोकळी सुद्धा असते भिंतींमध्ये. एकदा असं झालं, 5 वर्षांपूर्वी बांधलेलं आपलं घर थोडंसं रिनोव्हेट करूया असा त्या माणसाने विचार केला. आणि मग रिनोव्हेट करायचं म्हणजे अगोदरच्या भिंती पाडायला पाहिजेत. म्हणून ह्या लाकडाच्या पोकळ भिंती जेव्हा त्यांनी पाडायला तोडायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की त्या पोकळीमध्ये एक पाल आहे जी जिवंत आहे आणि तिचा पाय तेव्हा जेव्हा 5 वर्षांपूर्वी हे बांधकाम झालं ना तेव्हा ठोकलेल्या खिळ्यांमध्ये तिचा एक पाय चिनला गेला आहे आणि म्हणून ती अजिबात हालचाल करू शकत नव्हती. याला आश्चर्य वाटलं की 5 वर्ष झाली ह्या सगळ्या घटनेला, तेव्हा ठोकलेले हे खिळे, त्यात हिचा पाय चिनला गेलेला, पण मग अजूनही 5 वर्षांनंतर ही जिवंत कशी झालं. त्याची जिज्ञासा एवढी जागृत झाली की त्यानं ते भिंतीचं बांधकाम करायचं किंवा रिनोव्हेट करण्याचं थोड्या वेळ बाजूला ठेवलं आणि तो सतत ऑब्झर्व करू लागला की ही पाल जिवंत राहिली कशी, हिला कोण खाऊ पिऊ घालत असेल, कारण खाण्यासाठी तर काहीतरी हवंच, ही तर स्वतः जाऊ शकत नाही, नेमकं काय झालं असेल. आणि जेव्हा त्यानं बराच काळ ऑब्झर्व केलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अगदी ठराविक काळानंतर दुसरी एक पाल तिथे यायची. येताना तिनं तोंडात काही खाऊ आणलेला असायचा. ती जिचा पाय चिनला गेला आहे त्या पालीला खाऊ घालायची, थोडा वेळ त्या पालीसोबत थांबायची, मग निघून जायची आणि नंतर पुन्हा एकदा ठराविक काळानंतर ती परत यायची. हे सगळं पाहिल्यानंतर त्या जपानी माणसाला तर फार एकदम आश्चर्यच वाटलं. आणि हो, मलाही खात्री आहे तुम्हाला सुद्धा हे ऐकल्यानंतर खूप आश्चर्य वाटलं असेल. म्हणजे बघा, जिचा पाय चिनला गेला आहे ती कधी त्यातून मुक्त होईल माहीत नाही, ती जिवंत किती काळ राहील माहीत नाही, ती आपल्याला मदत करू शकेल का पुन्हा. आपण म्हणतो की नाही की कोणी आपल्याला 10दा मदत केली तर आपण एकदा तरी त्याला मदत करायला हवी. मग ही दुसरी पाल जी एवढ्यांदा तिच्यासाठी खाऊ आणते, तिच्या मदतीसाठी ही एकाच ठिकाणी असलेली पाल कधी येऊ तरी शकणार होती का. पण तरीही असा कुठलाही स्वार्थी विचार न करता अगदी निस्वार्थी भावनेनं आणि निरपेक्ष बुद्धीनं ही दुसरी पाल तिला मदत करत होती. आणि त्याच पद्धतीनं तब्बल 5 वर्षांपेक्षाही अधिक काळ या पालीनं त्या एका पाय चिनलेल्या पालीला जगवलं होतं. जर पालींच्याही आयुष्यांमध्ये, त्यांच्याही जीवनामध्ये अशा रीतीचे इतका चांगला प्रेमळ भाव असेल तर आपण मनुष्यांनी तर डेफिनेटली ठेवलाच पाहिजे ना. कारण आपण तर विचारही करू शकतो, समोरची व्यक्ती कोणत्या परिस्थितीत असेल हेही आपण समजून घेऊ शकतो. म्हणूनच तर त्या पालीचा आदर्श घेऊन आपण सुद्धा आपली वृत्ती सुधारायला हवी आणि खरंच इतरांना जास्तीत जास्त किती मदत करू शकतो हेही आपण ठरवायला हवं. मग अशाच पद्धतीच्या निस्वार्थी भावनेनं तुम्ही सुद्धा मदत करणार ना. थँक्यू.